हॅलो एव्हरीवन. तर आज मी घरी रिफ्रेशिंग आणि टेस्टी अशी सोलकढी बनवती आहे. स्टेप बाय स्टेप रेसिपी पण शेअर करते, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी नारळ फोडून खवणून घेतलाय सगळा नारळ. त्याची नारळाचा चव आहे. मीठ साखर घेतले, जिरे घेतलेत, कोकमचं आगळ हे मी घरी बनवलेलं आहे ते घेतलंय, कोथिंबीर, मिरची, आलं आणि पाणी घेतलंय. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे काय करायचं, जो आपण नारळाचा चव घेतलाय तो सगळा मिक्सरमध्ये घालायचा. कोथिंबीर, मिरची, आलं घ्यायचंय. मी लसूण नाही घातलेला. त्यानंतर इथे मी जिरे घातले आणि पाणी घालायचं आणि हे सगळं बारीक वाटून घ्यायचं एकदम. आणि आपल्याला ह्या नारळाचं दूध काढायचं आहे, त्यामुळे त्याला पाणी घालून घालून असं गाळून घ्यायचं आपल्याला. तिथे मी गाळून घेतलंय. हे पहिल्यांदा मी गाळती आहे. आणि मग परत एकदा मी हे सगळं गाळून घेतल्यानंतर जे वरचा चव राहिला होता ते परत एकदा सगळं मी गाळून घेतलंय. इथे बघू शकता तुम्ही, हे असं नारळाचं दूध मिळतं आपल्याला, छान क्रीमी असतं ते जेव्हा आपण नारळ फ्रेश फोडून घेतो. तर हे मी आता काय करते, परत हे जे आहे हे सगळं मिक्सरमध्ये घालते आणि परत पाणी घालून फिरवते. असं मी 2-3 वेळा केलं आणि मग ते सगळं अगदी कोरडं झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे. समर सीझनमध्ये सोलकढी प्यायला खूप छान वाटते आणि एकदम रिफ्रेशिंग पण असते. त्यामुळं नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हां, अजून एक सांगायचं होतं मला, की तुम्ही माझे व्हिडिओज रेग्युलर बघता, मला सपोर्ट पण करता, पण सबस्क्राईब करायचं राहून जातं. तेवढं प्लीज माझ्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा नक्की. तर इथे आता मी नारळाचं सगळं दूध काढून घेतलं, त्यात मीठ घातलंय आणि इथे मी साखर घालून घेतली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ साखर कमी जास्त करू शकता. तर इथे आता मी कोकमचं आगळ घालते आहे. हे मी कोकम घरी आणून त्याचं आगळ बनवलं होतं. त्याचा फुल व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि इथे आता मस्त असा कलर येतो. अजून जर कलर हवा असेल पिंक कलर, तर तुम्ही बीट घालू शकता. मी नाही घातलेलं. बीट वापरलं तर बीटाचा छान पिंक कलर येतो. इथे पण आलाय कोकम आगळचा कलर, पण बीटा एवढा पिंक कलर नाही आहे. सो तुम्ही बीट वापरू शकता. तर इथे अशी मस्त रिफ्रेशिंग होममेड आपली सोलकढी रेडी झालेली आहे. एकदम टेम्प्टिंग आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.